नमस्कार मित्रांनो, मी रवी स्वागत करते आपल्या सर्वांचे आरक्षण टीडी अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या पहिल्याच्या भागात आपण पाहिले होते की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार धमक्यामुळे तसेच नियमबाह्य घोषणेमुळे विदेशी बाजारासह भारतीय बाजारपेठेत मंदी होताना दिसून आली होती। ट्रम्प यांचे मत होते की काही देश त्यांच्या नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे। त्या संबंधित त्यांनी रशियाचे बेलावन हे तेलवाहू जहाज पकडून कारवाई सुद्धा केली। सोबतच व्हेनेझुएला या देशावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतले। कारण अमेरिकेचे या ठिकाणी असे म्हणणे आहे की व्हेनेझुएलाकडून जे काही तेल निर्यात होते त्यावर आम्ही निर्बंध लादलेले आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो त्यांनी रशियाला तेल देण्यास परवानगी दिली म्हणून ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली असं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे। त्याचसोबत त्यांनी भारतासह सर्व देशांना धमकी देत म्हटले की जो देश रशियाकडून तेल खरेदी करेल त्या देशावर 500% पर्यंत टॅरिफ लादला जाईल आणि त्या संबंधित त्यांनी कायदा आणण्याची तयारी सुद्धा केलेली आहे। संसदेत कायद्या संदर्भात त्यांनी एक विधेयक सुद्धा सादर केले आहे, ज्यामुळे आपल्याला मंदीचा हाहाकार दिसून आला होता। आजच्या भागात आपण या कायद्याबद्दल, या विधेयकाबद्दल माहिती बघणार आहोत। काय आहे तो कायदा, त्यातील निर्बंध काय आणि भारतीय बाजारपेठेवर याबद्दलचे काय परिणाम होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, अमेरिकेने नुकतेच जाहीर केले की रशियाकडून जो देश कच्चे तेल किंवा इतर काही खरेदी करेल त्या देशावर अमेरिका आपल्या देशात आयात शुल्क 500% पर्यंत एवढा लावेल। कारण जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणजे अमेरिका आहे। प्रत्येक देश आपल्या देशातील माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेला पाठवतो, त्यामुळे तो देश आपल्या देशात अशा प्रकारे मनमानी करू शकतो। त्यामध्ये सर्वात जास्त भर आहे तो भारत आणि चीन आणि भारत, ब्राझील आणि चीन या 3 देशावर। कारण हे देश रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करत आहे। रशिया या तेलाच्या विक्रीमधून जो काही पैसा कमवत आहे तो सर्व पैसा आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि जागतिक स्तरावर आपला राजकीय प्रभाव तसेच अमेरिकेला शह देण्यासाठी करतो। महत्वाचं म्हणजे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा म्हणजे सरकारी उत्पन्नाचा जवळपास 30 ते 40% भाग फक्त तेल आणि गॅस विक्रीमधून होतो। या देशाचा हा इन्कम सोर्स कमी करण्यासाठी, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी अमेरिका अशा प्रकारे कूटनीतीचा वापर करून आपली मनमानी करताना दिसून येत आहे। कारण अमेरिकेला इतर कोणत्या देशाचे वर्चस्व सहन होत नसल्यामुळे तो रशियाला आपल्या दबावात ठेवण्यासाठी अशा प्रकारे डावपेच खेळत आहे, जे की फक्त रशियाच्या विरोधात आहे। त्यासाठीच तर त्यांनी हा कायदा आणलेला आहे। या कायद्याचं नाव आहे शॅन्क्शन रशियन ऍक्ट 2025 हा आहे। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात शॅन्क्शन रशियन ऍक्ट 2025 हे अमेरिकेचे एक अत्यंत कडक विधेयक, अत्यंत कडक कायदा आहे। हा कायदा 8 जानेवारी 2026 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत सादर करून यावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे। त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होताना दिसून आले। या कायद्याचा मुख्य उद्देश रशियाच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी करणे हा आहे। रशियाला युक्रेन विरुद्धच्या युद्धासाठी लागणारा पैसा तेल आणि गॅस विक्रीतून येतो, याला रोखणे हा यामागचा मुख्य हेतू आहे। या कायद्यानुसार जे देश रशियाकडून तेल किंवा युरेनियम खरेदी करतील त्यांच्याकडून अमेरिका येणाऱ्या सर्व वस्तूंवर कमीत कमी 500% टॅरिफ लावला जाऊ शकतो, अशा प्रकारे त्या कायद्यामध्ये नमूद केले आहे। आणि या आयात शुल्कात बदल करण्याचे सर्व अधिकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे राहील। त्यामुळे हा कायदा सर्वांसाठी डोकादुखी ठरत आहे। कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी सुद्धा म्हटलंय की मला अशा कुठल्याच कायद्याची गरज नाही आणि मी आंतरराष्ट्रीय कायद्यावर विश्वास ठेवते, पण त्याची व्याख्या काय यावर अवलंबून आहे। म्हणजेच मला पटलं तर मान्य करेल, नाही तर नाही, असं या ठिकाणी दिसून येत आहे। पूर्णपणे मनमानी कारभार, अंमलीचा कायदा सध्या अमेरिकेचा चालू आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। या कायद्याच्या आधारे अमेरिका सर्व देशाला धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहे, आपले वर्चस्व सुद्धा दाखवताना दिसून येत आहे। भारत रशियाकडून आज सुद्धा तेल खरेदी करत आहे, त्यामुळे सध्या भारताला आयात शुल्क हा 50% लागत आहे। रशियाकडून तेल खरेदी चालू असल्यामुळे आजपर्यंत भारत आणि अमेरिकी ट्रेड डील सुद्धा होऊ शकली नाही। या ट्रेड डील साठी बऱ्याच वेळा बैठका सुद्धा झालेल्या आहे, परंतु क्षुल्लक कारणावरून ही आजपर्यंत रखडलेली आहे। मध्यंतरी अमेरिकेचा असा आरोप आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन न केल्यामुळे ही ट्रेड डील होऊ शकले नाही। आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। आता बघूया सध्या भारताला आयात कर किती लागू आहे आणि हा कायदा लागू झाल्यास भारताला काय फटका बसेल याबद्दलची माहिती बघूया। तर सध्या भारतावर एकूण 50% आयात शुल्क लागू आहे, ज्याची 2 याच्यामध्ये विभागणी केलेली आहे। पहिला 25% मूळ आयात शुल्क जो भारताच्या व्यापार धोरणामुळे म्हणजे नियमाप्रमाणे आहे तो,
आणि दुसरा 25% आयात शुल्क दंड म्हणून, जो रशियाकडून भारत तेल आणि लष्करी साहित्य खरेदी करत असल्यामुळे, म्हणजेच या ठिकाणी 25% आपण दंड या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर रशियाचा दंड जरी काढला तरी भारताला अमेरिकन बाजारपेठेत आपले स्थान टिकवण्यासाठी कमीत कमी 25% आयात शुल्काचा सामना करावाच लागेल. या आयात शुल्काचा भारतातील कोणत्या उद्योगाला फटका बसेल याबद्दलची माहिती बघूया. जर हा टॅरिफ 500% लागू झाला तर कोणत्या उद्योगाला जास्त फटका बसेल याची माहिती बघूया. तर सर्वात पहिला उद्योग आहे कापड उद्योग. याचा फटका भारताच्या कापड उद्योगाला सर्वात जास्त बसेल, कारण कापड आणि रेडीमेड कपडे हा भारताचा अमेरिकेला होणारा सर्वात मोठा निर्यात घटक आहे. अमेरिकेने आधीच यावर 50% टॅरिफ लावला असून 500% टॅरिफ लागू झाल्यास हा उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो. हजारो कामगारांच्या रोजगारावर याचा परिणाम होईल. त्यानंतर दुसरा उद्योग आहे हिरे आणि दागिने. अमेरिकन बाजारपेठ ही भारतीय हिऱ्यांसाठी सर्वात मोठी आहे. टॅरिफमुळे भारतीय हिरे अमेरिकेत इतके महाग होतील की तिथले ग्राहक इतर देशाकडून खरेदी करतील. त्यामुळे हा सुद्धा व्यवसाय धोक्यात येताना दिसून येईल. त्यानंतर तिसरा व्यवसाय समुद्री उत्पादने, सी फूड, विशेषतः कोळंबी. भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कोळंबी आणि गाठलेले मासे निर्यात करतो. यावर सध्या 50% टॅरिफ लागू आहे. त्यामुळे भारतीय मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आणखी टॅरिफ लागू झाला तर हा व्यवसाय पूर्णपणे धोक्यात येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर अमेरिकेने भारताच्या डिजिटल सेवावरील लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भारतीय IT कंपन्या अमेरिकेत काम करणे महाग होऊ शकते. जर अमेरिकेने आयात शुल्क लादले तर बदला म्हणून भारत सुद्धा अमेरिकन वस्तूवर कर लावेल. त्यामुळे भारतात सुद्धा अमेरिकन वस्तू महाग होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. प्रामुख्याने अमेरिकन कंपन्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि मोबाईल सुद्धा महाग होताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आयफोनची किंमत वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तसेच अमेरिकन कंपन्यांच्या लक्झरी गाड्या ह्या सुद्धा आपल्याला भारतामध्ये महाग होताना दिसून येईल. केवळ वस्तूच नाही तर काही जीवनावश्यक अमेरिकन औषधे, वैद्यकीय उपकरणे महाग होऊ शकतात. त्यामुळे भारतात वैद्यकीय खर्च महाग होईल. त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानावर परिणाम होताना या ठिकाणी दिसून येईल. थोडक्यात म्हणजे कोणाचे नुकसान जास्त होईल तर भारताचे नुकसान सर्वात जास्त होईल. कारण भारत अमेरिकेला 85 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वस्तू विकतो. जर 500% टॅरिफ लागला तर भारतीय व्यापाराचा माल अमेरिकेत कोणीही खरेदी करणार नाही, कारण तो खूप महाग झालेला असेल. याच कारणामुळे जानेवारी 2026 मध्ये भारत सरकारने रशियाकडून तेल खरेदी कमी करून अमेरिकेला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आणि लवकरच भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील सुद्धा लवकरात लवकर होईल. महत्वाचं म्हणजे ही ट्रेड डील तेव्हाच होईल जेव्हा भारत अमेरिकेचे सर्व अटी मान्य करेल, तेव्हाच तोपर्यंत शक्यता दिसून येते, नाहीतर ही ट्रेड डील होणार नाही. यासाठी एकच अट आहे की भारताने रशियाकडून कुठलेही संबंध न ठेवता त्याच्याकडून तेलाची जी काही खरेदी करत आहे ही पूर्णपणे थांबावी, असंच या ठिकाणी अमेरिकेचं एकमेव या ठिकाणी म्हणणं या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत सांगितलेली माहितीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय श्रीराम. भेटूया.